नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरवत्या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी जे विद्यार्थी करतात, ज्यांना एमपीएससी द्यायची आहे, यूपीएससी द्यायची आहे, त्यानंतर पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे, आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे, बँकिंगची तयारी करायची आहे, जेवढ्याही स्पर्धा परीक्षा आहे त्यांची तुम्हाला तयारी करायची आहे आणि सोबतच तुम्हाला एक वेतनसारखा 10-15 हजाराची जर प्रत्येक महिन्याला मदत झाली तर किती छान होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अशाच काही योजना आणलेल्या आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी। तर 4 ते 5 योजनांचा एकत्र हा व्हिडिओ आपण बनवत आहोत, म्हणजे जेही हा व्हिडिओ विद्यार्थी बघत असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, मी बोलत आहे सारथी, बार्टी, त्यानंतर TRTI, महाज्योती आणि अमृत या 5 योजनांबाबत। तर विद्यार्थी मित्रांनो, शॉर्टमध्ये पूर्ण हा व्हिडिओ राहणार आहे। शॉर्टमध्ये मी या व्हिडिओमध्ये सर्व योजनांचा नेमका योजना कशासाठी आहे, विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे, कोणकोणते विद्यार्थी यात पात्र राहतील, तर सर्व गोष्टींचा व्हिडिओ एकत्रित आपण बनवत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम बोलूया आपण सारथी योजनेबाबत। विद्यार्थी मित्रांनो, सारथी योजना ही मराठा विद्यार्थी जे आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणीमध्ये आणलेली आहे। मराठा कुणबी मराठा यामध्ये एवढे विद्यार्थी समाविष्ट होऊ शकतात। ज्यांना एमपीएससी करायची आहे, यूपीएससी करायची आहे, तर यूपीएससी करण्यासाठी म्हणजे तुम्ही कोणतेही सारथी, बार्टी, त्यानंतर महाज्योती कोणत्याही यामध्ये अप्लाय केलं तर एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला पैसे किती मिळतील। जर तुम्ही यूपीएससीची तयारी करत आहात, यूपीएससीच्या थ्रू जर तुम्ही फॉर्म भरला आहात की मला यूपीएससीची तयारी करायची, तर तुम्हाला दरमहा 13,000 रुपये मिळणार आहे, ते पण 11 महिन्यांसाठी। सोबतच इतर 1-2 तुम्हाला भत्तेसुद्धा मिळणार आहे, जे एकदाच मिळतील तुम्हाला। बट 11 महिन्यांसाठी 13,000 रुपये तुम्हाला कंपल्सरी मिळतील यूपीएससीमध्ये। नंतर ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससीची तयारी करायची आहे त्यांनासुद्धा 10 ते 13,000 रुपयापर्यंतचा दरम्यानची अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला मिळणार। सोबतच बाकी बँकिंगचे विद्यार्थी असू द्या, पोलीस भरती करणारे विद्यार्थी असू द्या, आर्मीची भरती मारणारे विद्यार्थी असू द्या, किंवा रेल्वेची भरती करणारेसुद्धा विद्यार्थी असू द्या, यांनासुद्धा दरमहा 10,000 रुपये त्यांना मिळणार आहे 6 महिन्यांसाठी। म्हणजे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी, म्हणजे जसं तुम्ही निवडाल यूपीएससी करायची आहे तर त्यासाठी थोडासा टाईम स्पॅन वेगळा आहे, पोलीस भरतीचा टाईम स्पॅन थोडासा छोटा ठेवलेला आहे 6 महिन्यांसाठी। तर असे तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता हे पैसे किती दिवस तुम्हाला मिळणार, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या म्हणजे कोणती योजना सिलेक्ट केली तुम्ही तर तुम्हाला एकदाच हे पैसे मिळणार आहे। म्हणजे असं नाही आहे की मी अगोदर 6 महिने पोलीस भरतीचा फॉर्म भरतो आणि प्रॅक्टिस दाखवतो, नंतर मग मी आर्मीचा किंवा यूपीएससी दाखवेल, असं चालणार नाही। कोणते एक सिलेक्ट करायचे आहे आणि त्यामध्येच तुम्हाला पैसे मिळतील। त्यानंतर आता वळूया आपण परत सारथीकडे। तर सारथीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना यूपीएससी करायची, एमपीएससी करायची, कोणताही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळतील। आता सिम्पली काय काम करायचं आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला सारथीचा फॉर्म भरायचा, बार्टीचा भरायचा, महाज्योतीचा भरायचा, सर्व योजनेचा फॉर्म एकाच लिंकवरतून तुम्ही भरू शकता। नेक्स्ट येऊ आपण बार्टीवरती। बार्टी ही कोणत्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेली महाराष्ट्र शासनाने, तर SC कॅन्डिडेट जे विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे बार्टी। त्यानंतर बोलूया आपण महाज्योती। आता महाज्योतीमध्ये काय कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, तर महाज्योतीमध्ये ओबीसी विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, VJNT आणि SBC एवढे विद्यार्थी या महाज्योती थ्रू फॉर्म भरू शकता। त्यानंतर येऊ आपण अमृत। आता एकच कॅटेगरी उरली आपल्या महाराष्ट्रामध्ये, कोणती, तर ओपन कॅटेगरी। ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी आता शासनाने अमृत म्हणून एक योजना लॉन्च केलेली आहे, मात्र यावरती जास्त अपडेट अद्याप आलेली नाही आहे। यावरती जशी अपडेट येईल तशी मी नक्कीच तुम्हाला कळवेल। मात्र सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRTI एक राहिली आपली। TRTI ही ST कॅन्डिडेटसाठी योजना राबवली आहे महाराष्ट्र शासनाने। म्हणजे जेवढी ST विद्यार्थी आहे तर त्यांनी सिम्पली TRTIमधून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। बिकॉज जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, खूप हालाखीच्या परिस्थितीतून विद्यार्थी आलेले असतात, तेवढंच शासनातून जर त्यांना मदत प्राप्त झाली तर ते उचित होईल असं मलाही वाटते। विद्यार्थी मित्रांनो, लिंकवरती एकच काम करायचं आहे, लिंकवरती क्लिक करायचं आहे। सर्व तुम्हाला
दिसतील, एका साईडला सारथी, बार्टी, महाज्योती, अशा TRTI, तर अशा चारीच्या चारी 5 लिंक जे आहे ते तुम्हाला दिसतील. जे विद्यार्थी, जसं मी सांगितलं की सपोज एखादा मराठा विद्यार्थी असेल तर त्यांनी सारथी थ्रू लॉग इन करायचे, एखादा ST विद्यार्थी असेल तर त्याने TRTI थ्रू लॉग इन करायचे. तर अशा प्रकारे लॉग इन करून घ्यायचं आहे आणि फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. फॉर्म फिलअप करायला खूप जास्त अवघड नाही आहे. नाव, गाव वगैरे 3 ते 4 स्टेप आहे ते टाकायचे आहे. जसा तुम्ही एखादा पोलीस भरतीचा फॉर्म भरता सेम तसाच फॉर्म इथं तुम्हाला भरावा लागणार आहे. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट द्यावं लागणार आहे, म्हणजेच एक एक्झाम द्यावं लागणार आहे. आणि त्यानंतर तुमचा नंबर यामध्ये लागतो की नाही लागतो याची एक वेगळी यादी शासन जाहीर करेल. आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही आणखी एक, सपोज संभाजीनगरमध्ये जर एखादा तुमचा आवडता क्लासेस आहे, UPSCचा एखादा ज्ञानदीप आहे, सपोज ज्ञानदीपमध्ये जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे तर तुम्ही तिथे सजेस्ट करू शकता की मला ज्ञानदीप थ्रू मला शिकायचं आहे, तर ते सुद्धा फॅसिलिटी इथं अवेलेबल आहे. बँकिंगची जर तयारी तुम्हाला शुभम सरां थ्रू करायची असेल तर शुभम सरां थ्रू सुद्धा देण्याची मुभा महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. तर अशी ही प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो. सिम्पली तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे. रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्या. फॉर्म भरण्याचं ट्युटोरियल जर विद्यार्थ्यांना आवश्यक वाटत असेल तर मला कमेंट करून कळवा. मी निश्चित प्रकारे एका योजनेचं ट्युटोरियल किंवा कंबाईन एका सर्व व्हिडिओ बनवेल. कशा प्रकारे फॉर्म भरायचा, काय डॉक्युमेंट लागतात याची सर्व मी पूर्णपणे माहिती तुम्हाला देईल. मात्र मला अगोदर कमेंटमध्ये कळवा की हा व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे, नाही आवश्यक आहे, कसं आहे. तर ही प्रायमरी माहिती मी तुम्हाला या सर्व योजनांबाबत दिली. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.